नमस्कार, मी प्रियंका. शंकरनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. नागपूर लोकसभेच्या पहिल्या टप्प्याची निवडणूक 19 एप्रिल रोजी पार पडली. नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी यंदा 75% मतदान होण्याचा विश्वास दर्शविला होता. मात्र यावेळी फक्त 48%च मतदान होऊ शकलं. याबाबत सामान्य जनतेत अत्यंत नाराजी पसरली आहे. कारण शहरात हजारो लाखोंच्या संख्येनं मतदारांची नावं मतदान यादीतून कापण्यात आली. कार्यकर्ता सगळ्या बूथवर गेले होते. तिथे आम्ही सर्वे केला. तिथे भरपूरशे जणांचे, मी पण एका बूथवर गेलो होतो. तिथे 4 तासामध्ये माझ्यासमोर कमीत कमी 800 ते 1000 पब्लिक परत गेले. आणि ते म्हणजे साधारण पब्लिक, त्यांना नाही माहीत की काय करावं लागते आणि कुठून नाव येईल. त्यांनी सुद्धा त्यांचं नाव नाही मिळाल्यामुळे त्यांनी वोट नाही केलं. आणि यांचं लिस्टमध्ये नाव का बरं नाही आलं, आम्हाला फक्त एवढंच माहीत करायचं आहे, का बरं नाही आलं. यंदा लोकसभेच्या निवडणुकीसाठी देशजनहित पार्टीचे उमेदवार किवीसुका सूर्यवंशी यांनी याबाबत प्रशासनानं दखल घ्यावी म्हणून आज नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अभी तो ये अंग्रेजी है, आगे और वोट हमारा अधिकार है, वोट हमारा अधिकार है, वोट हमारा अधिकार है. नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. लड़ेंगे, जीतेंगे, लड़ेंगे, जीतेंगे. प्रशासनाची लापरवाही आणि बेजबाबदारपणा याबाबत बॅनर बनवून प्रशासनाचा विरोध दर्शविण्यात आला. देशजनहित पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांच्या विरोधात निदर्शने केली. किवीन सूर्यवंशी, नागपूर लोकसभा उमेदवार. कलेक्टर साहेबांनी सांगितलं होतं की 22 लाख वोटर आहेत आपल्या नागपूरमध्ये, परंतु 6 लाख लोकांनी वोट केलेलं आहे. तर बाकी वोटिंग कुठे गेली, बाकीचं काय झालं, त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे. हे इलेक्शन पुन्हा घ्या तुम्ही करून. प्रशासनाची लापरवाही आहे नाही, ते ज्यांचं नावच नाही आलं, ज्यांचं नाव, माझ्या आईचं नाव नव्हतं लिस्टमध्ये, तर आता जाणून केलेलं काम दिसत आहे सर्व. षडयंत्र आहे एक, कोणती पार्टीला ते आपल्या कोणती पार्टीला प्रॉफिट करून देणार असणार, ते जेणेकरून आमच्या पक्षाला कमीत कमी वोट झाले ना. 7 लाख वोटाने मी जिंकणार होतो, तर ते वोट मिळालेच नाही. कुठे गेले 7-8 लाख लोक. चुनाव पुन्हा झाला पाहिजे, हे माझी मागणी आहे. हरीश गजानन दुरकर, मी पारडी नाका भंडारा रोड इथं राहतो. माझा बूथ क्रमांक 96 खोली नंबर 6 असा माझ्या प्रभागाचा होता पाणी टाकी. तिथे 1500 वोट उमेदवारांचे होते टोटल लोकांचे लिस्टमध्ये. आणि लिस्टमध्ये माझ्यासमोर एक गव्हर्नमेंटच्या 2 लोकांनी फ्रीमध्ये वोटिंग टाकली आणि त्याच्यामध्ये 391 चुनाव म्हणजे वोटिंग झाले एका बूथच्या अंदर. सर, मी दिवसभर सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत बसलो आणि माझी साईन बी घेतली. हे फक्त तानाशाही आहे. याच्यासाठी सर हे काँग्रेस, बीजेपी, शिवसेना हे फक्त एकच तालीचे आहे. आणि 5 साली हे 5ही घर आहे. यांना माहीत आहे का माझ्या व्यक्तीला अगर तिकीट नाही भेटले तर तो बीजेपीत जाईल, आणि बीजेपीवाल्यांना भेटेल तर काँग्रेसमध्ये जाईल, आणि काँग्रेसवाल्यांना जाईल तर तो शिवसेनेत जाईल, आणि शिवसेनेत नाही भेटलं तर राष्ट्रवादी म्हणजे. असे ह्या लोकांचं मत आहे. मी हेच म्हणतो मित्रांनो, देशजनहित पार्टीला पुन्हा तुम्ही हक द्या. लोकसभेच्या पुन्हा नागपूरमध्ये पुन्हा एकदा इलेक्शन करा म्हणा. हे तानाशाही होऊन राहिली, लोकशाही नाही सर. सर हे फक्त गुन्हेबाजी आहे. आज मी प्रभाग क्रमांक 24 पूर्व नागपूर इथे राहतो. माझ्या आईचा होट दुसरा प्रभागात आला, प्रभाग क्रमांक 4. माझी सख्खी आई आहे, आणि माझ्या वडिलाचा दर्शन कॉलनीमध्ये आला. हे काय आहे? आणि काही लोक जे जिवंत असून त्यांच्या वोटिंगमध्ये काही नाव नाही, आणि मेलेल्या लोकांच्या इलेक्शनमध्ये नाव आहे. हे काय आहे? आणि ज्या लोकांची वोटिंग आहे ते वोटिंग करायला नाही येत आहे, आणि जे मेलेले लोक आहे त्यांच्या नावानं वेगळे लोक इलेक्शन करायला येते. हे तानाशाही आहे सर. पोलिंग बूथवर वोटर आयडी आणि मोबाईल नंबर सुद्धा घेतलेले आहेत.
त्याच्यावर काय आक्षेप घ्याल तुम्ही? सर त्याच्यावर असं काय की आधार कार्ड असं ऑनलाईन वाले डुप्लिकेट बी बनवून देते, कोणाच्या चेहरा कोठे लावून देते ना, इलेक्शन घेते. हे सर्व ते फक्त तानाशाही आहे. कारण की इलेक्शनचे जे साहेब लोक आहे ते पण बीजेपीचे आहे आणि काँग्रेसचे आहे. हे सर्व मिळलेली सरकार आहे, त्याच्याशिवाय काही नाही होत. जेव्हापर्यंत आमची जनता पार्टीची सरकार नाही येत तेव्हापर्यंत आम्ही काहीच नाही करू शकत सर. कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर.